हाय फ्रेंड्स, वेलकम माय यूट्यूब चॅनल. तर कशा आहात? मस्त मजेत ना? तर असायलाच पाहिजे. तर बघा, सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि आज शंभूला पण आहे सुट्टी, तो पण आहे घरीच. बोलत होता मम्मी मी येऊ का व्हिडिओमध्ये? म्हटलं ये की. हाय. तर मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बघा, डायरेक्ट विषयच घेते आता. सोमनाथ सरांची मुलगी राधा ही खूपच आजारी आहे, जरा जास्तच आजारी आहे. तर आता थोडासा पडला आहे वाटतं फरक. तर सोमनाथ आजारी आहे मी व्हिडिओमधून बघतच होते, पण मी सोमनाथ सरांना पण कॉल केलेला. परवा 5-6 वाजता कॉल केला होता मी त्यांना. आणि अगोदर एकदा कॉन्टॅक्ट झालं होतं, पण परत मी कॉल केला होता परवा. तर ते बोलले एवढं काही खास बरं नाही तिला. आणि म्हटलं तुम्ही कुठे आला? तर ते घरीच होते. म्हणले डबा वगैरे घेतोय, तिला डबा वगैरे घेऊन जायचे आता. त्याच्यासोबत आई आहे आणि ताई गेली आहे जयंतीला. तर म्हटलं कधी सोडणार आहे वगैरे? तर बोलले 10 तारखेपर्यंत. तर काय नाही सोडणार अजून, आता उद्या 10 तारीख आहे. तर बोलले 10 तारखेपर्यंत सोडणार आहे. तर त्यानंतर होईल फायनल कधी सोडायचे ते. तर बोलले एवढं काय अचानक झालेलं? तर बोलले अचानकच झालं हो, काही समजलं नाही, पोटात सूज आलेली हे ते. एवढं वाटलं नव्हतं, एवढं ओव्हर होईल एवढं असं वाटलं नव्हतं. तर मला पण तिचा व्हिडिओमध्ये बघून माझ्या पण म्हणजे डोळ्यात परड्या पाणी आलेलं. एवढं म्हणजे राधाची अवस्था बिकट बघून अचानक एवढं ओव्हर सिरियस, म्हणजे अचानक पोटात दुखतं ह्या कारणाने एवढं म्हणजे तिची हालत बिकट झाली. तिचं बघून, अवस्था बघून माझ्या पण डोळ्यातच पाणी आलेलं. म्हटलं लहान मुलांना तिचं म्हणजे एक तर तिचं अजून लहान आहे ती, आणि वरून तिला एवढं मोठं दुखणं झेपणार नाही. खूपच हालत बिकट झाली राधाची. तर म्हटलं आपण नेहमी सुखात सामील होतो, त्यांच्यासोबत आनंदात सामील होतो, आणि दुःखात पण सामील झालंच पाहिजे. यासाठी म्हटलं राधाला भेटायला जायचं. सुखात सगळीच होते. हां, सुखात सगळीच सामील होतात. म्हटलं आता दुःखात पण झालं पाहिजे. म्हटलं तर म्हटलं दुःखात पण सामील झालंच पाहिजे. तर चाललं होतं नियोजन राधाला भेटायला जायचं. तर बघू यांना कधी सुट्टी असती तर त्याच्यावर अवलंबून. नेक्स्ट म्हणजे आता उद्या तर जाता येणार नाही संडेला. तर सोमवारपासून संडेपर्यंत आठवड्यातून एक दिवस जेव्हा कधी सुट्टी भेटेल ते दिवस, ते एका दिवशी कधीतरी चक्कर टाकून येणार आहे. कधी सुट्टी भेटेल काय एवढं काही कन्फर्म नाही, तर एक सुट्टी काढावं लागणार आहे. सुट्टी काय भेटणार नाही. शेटला विचारतो एका दिवशी ॲप्लिकेशन, सुट्टीची ॲप्लिकेशन जाऊ म्हणतो जाऊ. ठीक आहे, पाहिजे बरेच जण भेटलो आहे त्यांना. हां. तर बघा हे बोलतात ते सुट्टी काय भेटणार नाही, पण सुट्टीचं हे म्हणजे सुट्टी टाकतो एक दिवस आणि जाऊन येऊ. तर राहणं काय होणार नाही आमचं आता गेल्यावर, वेळ नाही राहायला. त्यामुळे डायरेक्ट जाऊन भेटून पूजाताईकडे एक चक्कर टाकून परत लगेच रिटर्न निघायचं. तर बघा शंभू पण खूप एक्सायटेड आहे राधाला भेटायला जायचं म्हणून. खुश आहे ना? जायचं ना? तर कृष्णाला पण भेटायला भेटणार. कृष्णासोबत खेळायची त्याला खूप आवड असते, पण आता खेळायला नाही भेटणार जास्त, कारण लगेच यावं लागणार त्यामुळे. तर तो पण खूप खुश असतो तिकडे जायला. त्याला कृष्णासोबत जास्त खेळायला एक्सायटेड असतो तो. तर चला, आणि राधाला भेटायला गेल्यानंतर मी ब्लॉग घेईलच, पण म्हणलं तर आता आपल्याला जायचं तर एक ब्लॉग झाला पाहिजे राधाकडे जाण्याचा. तर जाताना मी ब्लॉग घेईलच, आणि राधाला माझ्या ब्लॉगमधून राधाची तब्येत बघायला, राधा कशी आहे बघायला विसरू नका. कशी आहे राधाची तब्येत वगैरे माझ्या ब्लॉगमधून नक्की बघा म्हणजे राधा कशी आहे ते. आणि चला, नाही आता ती बरी जरा, आता सोडणार आहे तिला म्हटले. अवस्था खूपच बिकट झालेली. तुम्ही व्हिडिओमधून बघता ना? बघतो मी. तर कॉलवरती मी विचारले ते बोलले जरा हाय ठीक आता. हां, त्यांची नातेवाईक सर्व भेटणार, ते आपल्या फॅमिली सारखेच, म्हणजे आपल्याला पण जायला पाहिजे. हां. तर बघा ते आम्हाला आमच्या म्हणजे फॅमिलीतले समजतात, आणि आम्ही पण त्यांना म्हणजे एका फॅमिलीतले असे समजतो. तर त्यासाठी भेटायला जाणं गरजेचं आहे. तर हे बोलतात सगळे नातेवाईक वगैरे त्यांचे भेटून गेलेले आहेत, आणि आपण पण जायलाच पाहिजे. तर चला एक दिवस जाऊया भेटायला. आणि बघा आता यांना सेकंड सॅटर्डेमुळे हे पण थोडेसे लेट चालले आहेत. आणि शंभूला तर सुट्टीच आहे. शंभूच्या स्कूलमध्ये गॅदरिंग आहे 17 तारखेला. तर गॅदरिंगचा शंभूचा कसा डान्स असतोय आणि कसा डान्स शंभू करतोय, तर त्याचा व्हिडिओ 17 तारखेला मी 17 तारखेला सेव्ह करून 18 तारखेला अपलोड करेल. तर शंभूचा डान्स बघायला, शंभू सांग माझा डान्स बघायला विसरू नका. माझा डान्स बघायला विसरू नका. आणि
आणि कसा केला आहे डान्स ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. बाय बाय. डान्स अजून व्हायचा आहे. जेव्हा अपलोड करेल तर तेव्हा शंभू कसा डान्स करतोय तर बघा आणि डान्ससाठी लाईक कमेंट वगैरे करा. बरोबर. तर बघा चला बाय बाय सर्वांना. तर बघा जायचं आहे आता बारामतीला. तर जाताना व्हिडिओ होईलच आणि गेल्यानंतर माझ्या व्हिडिओमधून राधाला बघायला विसरू नका. त्यानंतर येताना आम्ही जेजुरीला वगैरे जाणार आहे. येताना जेजुरीला म्हटलं आता 2-3 वेळा जाणं झालं तर आपलं काही जेजुरीच्या पायथ्यापासून जातो पण कधी जाणं झालं नाही. तर ह्या वेळेस येताना जेजुरीवरून जाऊन येऊ, वरती दर्शन घेऊन येऊ. तर बघा जेजुरीचा आमचा दर्शनाचा व्हिडिओ वगैरे नक्की बघा. आणि चला यांना पण जायचं आहे आता ऑफिसला. आज लेट जाणार आहे सेकंड सॅटर्डेमुळे. तर चला शनिवारी थोडं काम कमी असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. हां त्यामुळे जरा लेट पण जाणार आहे. निवांत चालू मस्त. तर चला आता मला पण बाकीचे सगळे काम हे ते आवरायचे आहे. शंभू काय आज घरीच आहे तर त्याचा अभ्यास वगैरे बाकी आहे. लेट उठलाय सगळं काय त्याचं अजून बाकी आहे. फक्त खाऊन बसलं जागेवर. आणि मी रात्री सायकल चालवायला लागले. हां 5 वाजता. तर बघा शंभू खूपच हॅप्पी आहे. ते तो खूपच रडत होता. मला कृष्णासारखीच सायकल पाहिजे. खूप रडला तो. कृष्णासारखीच सायकल पाहिजे. तर त्याला कृष्णाचीच सायकल घेऊन आलो आहे आम्ही. तर कृष्णाच्या सायकलचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की बघा. कृष्णाची सायकलचा व्हिडिओ. खरोखर कृष्णाची सायकल आणली का नाही शंभूला तर तो व्हिडिओ बघा. बरोबर. आणली का नाही कृष्णाची सायकल? आणली. थँक्यू आहे की नाही काय मम्मी पप्पाला? थँक्यू मला सायकल घातली म्हणून. वेलकम. तर चला उद्या कृष्णाच्या सायकलचा व्हिडिओ. कृष्णासारखी सायकल मागत होता कृष्णासारखीच. तर कृष्णाच्या सायकलचा व्हिडिओ उद्या बघा. आणि शंभू आता एक्सायटेड आहे की मला सायकल खेळायला जायचं. रात्री जरा वेळ खेळला. मला बोलत होता माझ्या सायकलला जरा ऑप्शन कर, माझ्या सायकलचं ओवळ माझ्या सायकलला. तर बोलले हो ठीक आहे. सगळं आवरल्यानंतर मग ओवाळतो तुझ्या सायकलला. आणि बोलतो माझ्या सायकलचा व्हिडिओ बनव ओवाळताना वगैरे माझ्या सायकलचा. म्हटलं ठीक आहे. तर चल बोल 2 शब्द चल कॅमेऱ्यासाठी. आता मी काल सायकल चालविणार आहे. तो व्हिडिओ नक्की बघा. आणि सायकल कशी घातली आहे ते बी सांगा कालच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय बाय. त्याला काल आणि उद्या जास्त समजत नाही. तो उद्याला काल बोलतो. तर चला असू द्या. बाय बाय. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. असंच प्रेम. हां असंच सपोर्ट करा आणि असंच प्रेम असू द्या. आणि थँक्यू सर्वांना. माझ्या व्हिडिओला सपोर्ट आहे त्यामध्ये. सहकार्यामुळे आमचे झाले आहे 1000 सबस्क्राईब झाले. सबस्क्राईब पण कंप्लीट झाले आणि वॉच टाइम पण कंप्लीट होत आला आहे. थोडासा बाकी आहे. आता 1 टाइम आता 8